वारंवार सिद्ध झालेलं आहे। कोलकातामधील एका मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीची त्या ठिकाणी तिची हत्या करण्यात येते, तिच्यावर बलात्कार करण्यात येतो। कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही ही सरकार म्हणून केली जात नाही। प्रशासनाकडून एका मुलीची कशा पद्धतीने हा आज आयरनवरती आलेला प्रश्न आहे। त्याच्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या मनामध्ये आज देखील प्रश्न निर्माण झालाय की कोलकाता सारख्या राज्यामध्ये शिक्षण घ्यायचं की नाही। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये विद्यार्थिनींमध्ये भीतीची स्थिती आहे। त्याच्यामुळे हे दयनीय अवस्था या शिक्षण क्षेत्राची झालेली आहे। त्यामुळे कोलकातामधील जी घटना याचा निषेध नोंदवण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी मेडिकलच्या बाहेर आज सर्व विद्यार्थी कार्यकर्ते या ठिकाणी विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी जमलेले आहेत। बिहारमध्ये सुद्धा अशीच घटना झाली त्याचा एबीपी अजिबात मैदानात होती। आज कोलकाता सरकारच्या विरोधात एबीव्हीपी कायमच विद्यार्थ्यांसाठी मैदानामध्ये असते। एबीव्हीपीने कायमच विद्यार्थ्यांची भूमिका घेतलेली आहे। ज्यावेळी बिहारमध्ये घटना झाली त्यावेळी देखील नोंदवलेला आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या देशामध्ये कुठेही विद्यार्थ्यांवरती विद्यार्थिनीवरती अत्याचाराची घटना घडते एबीव्हीपी म्हणून कायम आम्ही त्याचा विरोध करत आहोत। देशाच्या गृहमंत्र्यांचे अपयश नाही का त्यांनी कडक कायदे आणले पाहिजे या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्था राज्य शासनाचा विषय। पश्चिम बंगाल सरकार त्या ठिकाणचे गृहमंत्री असणारे ममता या स्वतः एक महिला आहेत, त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित केला जात नाही याची देखील शोकांतिका वाटते। त्यांच्यावरती देखील मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून प्रश्न हा उपस्थित केला पाहिजे। कायदा आणला पाहिजे नाही 100% केंद्राने आणले पाहिजेत, राज्याने देखील कायदे आणले पाहिजे। त्याचा सर्वांना अधिकार राज्य शासनाला देखील केंद्र शासनाला देखील महिलांच्या बाबतीतला अधिकार आहे। त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा ओढा आज अशा पद्धतीने निर्भयाच्या संदर्भातला झाला होता तोच मुद्दा आज या कोलकाताच्या संदर्भात देखील होतो आणि कशा पद्धतीने सिस्टीमकडनं एका विद्यार्थिनीचा बळी घेतला जातोय, एका विद्यार्थिनीला हत्या केली जाते आणि बलात्कार करून प्रशासन गुपचूप बसलं जात आहे आणि सीबीआयकडनं चौकशी झाल्यानंतर टीएमसीच्या गुंडांकडून कशा पद्धतीनं ते मेडिकल कॉलेज त्या ठिकाणचं हॉस्पिटल फोडलं जात आहे। पुरावे नष्ट करण्यासाठीचा जो सेमिनार हॉल आहे 3 नंबरचा, तर त्या हॉलमध्ये देखील कशा पद्धतीनं गुंड टीएमसीचे घुसतायत आणि त्या ठिकाणच्या पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत। हे कोण करतंय? सरकार पुरस्कृत, ममता पुरस्कृत ही एका मुलीची हत्या आहे।